गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्बाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र एव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्बाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 76 सोलापुरात रविवारी सकाळी 9:30च्या सुमारास भर चौकात रस्त्यावर एका तरुणाची निर्घुण हत्या केल्याची घटना घडली आहे। 5 वर्षापूर्वी डुक्कर पालनाच्या व्यवसायात भांडण झाली, त्याबाबत सुनावणी कोर्टात सुरू आहे। याचाच राग मनात धरून रविवारी सोलापूर शहरातील माधवनगर येथील मुख्य रस्त्यावर लाठाकाठ्या, धारदार शस्त्र आणि दगडाने ठेचून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे। मारहाण करताना तोंडावर दगडाने ठेचून मारतानाचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले। सुरेश कृष्णा श्रीराम, वय वर्ष अंदाजित 42 असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। वराह पालनाच्या व्यवसायातून 5 वर्षापूर्वी सुरेश श्रीराम यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता। याबाबतची नोंद सोलापूर शहरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। याच केसची सुनावणी सुरू असताना सुरेशची भर चौकात निर्दयपणे हत्या करण्यात आली आहे। पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी या खुनाबाबत अधिकृत माहिती दिली आहे। या खून करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानं त्या आधारे सोलापूर पोलीस संशयित आरोपीचा तपास करतायत। प्राथमिक माहितीनुसार एकूण 6 संशयित आरोपी आहेत, त्यापैकी 5 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला असून आणखी एक संशयित आरोपी फरार आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश श्रीराम याचा वराह पालनाचा व्यवसाय, 5 वर्षापूर्वी वराह पालनाच्या व्यवसायातून संशयित आरोपी सोबत मयत सुरेश श्रीराम याचं भांडण झालं होतं। सुरेश श्रीराम यांना डुक्कर पालनाच्या व्यवसायात संशयित आरोपीच्या डुकरांना विष देऊन मारलं असा आरोप करत 5 वर्षापूर्वी आरोपींनी सुरेश श्रीराम तरुणाचा हाफ मर्डर केला होता। याची नोंद सोलापूर पोलीस ठाण्यात दाखल आहे। या केसची सुनावणी कोर्टात सुरू असून संशयित आरोपींनी ही केस मागे घे, अन्यथा आम्हाला या खटल्यात शिक्षा होईल, तुला सोडणार नाही अशी धमकी दिली होती। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।